नमस्कार मित्रांनो. ओके, डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या म्हणजे ऑपरेटिंग कॅश फ्लोची पुढची लिटमस टेस्ट की आणि आपला ऑपरेटिंग कॅश फ्लो एक्स असेल तर त्या एक्स% पैसे एक्स सगळे पैसे वाटून टाकले किंवा 90% ऑफ एक्स वाटून टाकले म्हणजे ऑपरेटिंग कॅश फ्लो त्यांनी जो दाखवला आहे, ऑडिटरने सर्टिफाय केला आहे, तो खरा आहे. ओके, नाहीतर कधी खरा नसू शकतो. ओके, नुसताच ऑपरेटिंग कॅश फ्लो दाखवणार पॉझिटिव्ह किंवा गुड ऑपरेटिंग कॅश फ्लो की नेट प्रॉफिट 100 कोटी, ऑपरेटिंग कॅश फ्लो 120 कोटी, पण डिव्हिडंड किती दिलं? फक्त 10 कोटी. सो दॅट इज नॉट द राईट वे ऑफ रीडिंग द कंपनी. राईट वे ऑफ रीडिंग कंपनी की 100 कोटी कॅश फ्लो दाखवला आणि ऑपरेटिंग कॅश फ्लो त्यातले 80 किंवा 70 कोटी तरी त्यांनी डिव्हिडंड दिलं आहे का नाही. ओके, हे तुम्हाला बघायला पाहिजे. तर अशा काही कंपन्या आपण आता अभ्यास करूया की या कंपन्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये डिव्हिडंड वाटून टाकलेलं आहे, म्हणजे त्यांचा ऑपरेटिंग कॅश फ्लो खरा आहे. ओके, किंवा त्यांच्या रिटेन अर्निंगमधून त्यांनी आपल्याला डिव्हिडंड दिलेला आहे. अशा कंपन्या स्टोवेक इंडस्ट्रीज. ओके, ही MNC कंपनी आहे, टेक्स्टाईल मशिनरी बनवते आणि 2025चा मी सगळे डेटा सांगतो. 185% डिव्हिडंड दिला. ओके, हेडिलबर्ग सिमेंट 149% डिव्हिडंड दिला. कॅस्ट्रॉल 139% डिव्हिडंड दिला. का? कारण अदर इन्कम आहे यांच्याकडे, त्यामुळे जेवढा त्यांचा प्रॉफिट झाला, नेट प्रॉफिट, ओके, त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी तुम्हाला डिव्हिडंड म्हणून वाटून टाकलं. नंतर पेज इंडस्ट्रीज 138%, गोदरेज कंझ्युमर 138%, नंतर टाटा स्टील. ओके, ही कंपनी काय मी जास्त ट्रॅक करत नाही कारण फ्लिपफ्लॉप कंपनी आहे. नंतर 3M इंडिया 127%, त्याच्यानंतर आहे थायरोकेअर 122%, त्यानंतर HZL हिंदुस्तान झिंक 119%, नंतर हिंदुस्तान युनिलिव्हर 117%. ओके, गुडियर टायर्स 100%. आपण हे सगळे शेअर्स टिपिकली काही म्हणजे गुडियर टायर तर पडलेलाच आहे, पण 100% डिव्हिडंड दिला होता यावर्षीसुद्धा. गेल्या वर्षी 100% होता. नंतर बायर क्रॉप 99% डिव्हिडंड वाटून टाकलं त्यांनी. जे काही प्रॉफिट असतं 99% डिव्हिडंड पेड ऑफ. ओके, शो मी द रोकडा, दे हॅव शोन इट टू द ऑल द शेअर होल्डर्स. आणि ऑब्वियसली 75% स्वतःचे स्टेक असतात त्यामुळे. नंतर मनाली पेट्रो 98% डिव्हिडंड वाटून टाकलं. कोलगेट 97%, ओरॅकल फायनान्स 97%, HCL टेक 94%, टेक महिंद्रा 94%, TCS 94% नेट प्रॉफिट च्या डिव्हिडंड वाटून टाकलं. TCS झाला. राईट्स, ओके, राईट्स रेल्वेचा शेअर 94% डिव्हिडंड वाटून टाकलं. PNG हेल्थ हा पण शेअर 12,000ला आहे. ओके, खाली आला, अजूनही येतो आहे खाली. 89% डिव्हिडंड वाटून टाकलं. निप्पॉन ॲसेट मॅनेजमेंट NAM 89% डिव्हिडंड वाटून टाकलं. PNG हायजीन 89%, केनामेटल 86%, लाओपाला हा पण शेअर 200 रुपयाला आहे, घ्यायला हरकत नाही आहे. ओके, टेक्निकल एक्सपर्टला विचारा. ओके, यांनी पण 86% डिव्हिडंड वाटून टाकलं. ओके, अशा कितीतरी कंपन्या आहेत की ज्या 70% पुढे डिव्हिडंड वाटून टाकतात. या कंपन्या सगळ्यात सेफ असू शकतात. ओके, ऑब्वियसली टेक्निकल एक्सपर्टला विचारूनच तुम्हाला एंट्री करायची आहे. ओके, तुम्हाला जर टेक्निकल गोष्टी माहिती नसतील तर त्याचा अभ्यास करा आणि राईट टॉप पॉईंटला एंट्री करा आणि ऑब्वियसली डिव्हिडंड तुम्हाला मिळतच राहील. 12 लाखापर्यंत जर तुम्हाला डिव्हिडंड दरवर्षी टॅक्स फ्री असतं, तुमचं इतर काहीच उत्पन्न नसेल तर ऑब्वियसली ह्याच्यावर बेट लावायला हरकत नाही. बघा